आलो. राम म्हणतो तांबे बी तुला ताट बी तुलाच. चांगला भाकरी खात होता, उगच्या उग कोंबडी खायला भेटवला महाराज. काय गरज होती का? नाही, आपली बी वेळ चुकते माय. आपलाच कुठं जात नाही. थोडं वेळ सोडून भांडत जा महाराज. हा, भांडायचं त्याचा काय, भांडत नाही तिला बायको कशी म्हणायची, भांडण तीच बायको असते महाराज. काय व्याख्याच आहे बायकोची. त्याच्यामुळे विनंती आहे थोडंसं, तुम्ही लय गोड आहे ग माय, लय गोड आहे. परतूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे ग. तोंडाचा आहे प्रॉब्लेम. आणि त्यात आपला दोष नाही माय. देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं, ब्रह्मानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियाला कंठ नाही. कंठ कंठ नारड्याची आतली गाठ. कंठ कंठ कंठ. दादा चेक नको करू, असतो रे. थोडा विश्वास ठेव ना. असतो रे दादा, असतो रे, असतो की. पुरुषाला असतो, स्त्रियांना नसतो. अशा हिशोबाने तुमच्या पोटात राहतो. आमच्या पण टीव्हीचा काय ठेवावं माय माहित. हे जग सांगावं एवढ्या पात्रतेचं नाही. जर दुःखच सांगायचं ना माय. आमच्या राजाई, नामदेवरायांची बायको बरं का, राजाई फार श्रीमंत घरातली. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला. श्रीमंतीचा विचार करा, तर्क लावा. तरी ती माझी राजाई नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. ताकद लक्षात घ्या. लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग. तो संसार कसा दुःखाचा असेल. जगाचा मालक जो संसार करतो तो दुःखाचा असेल तरी कसा. ताकद लक्षात घ्या ना मायबा. काय संतांच्या बायका, तुकोबरायांची बायको आवली. सगळे म्हणतात फटकळ आहे, पण आवली सारखी बायको नाही दादा. काय श्रीमंत घरची, पुण्याचं सासर तुकोबरायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500. 3500 एकर फक्त ऊस होता, बाकीची पिकं मरू द्या महाराज. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची तुकोबरायच्या सासऱ्याच्या. तरी माझी आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. माझ्या जिजाऊ, 2 जिजाऊ. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य झालं. एका जिजाऊनं धनी दिला म्हणून तुकोबराय परमार्थाचा कळस उभा करू शकतो. तुकोबरायांच्या बायकोचं नाव दुसऱ्या जिजाऊ होतं. काय होतं? ती जिजाऊ माता वर्णन करतेय, म्हणजे विनंती करते. ती राजाई पण देवाला म्हणते. देवा कोणाला म्हणते? जगाला सांगतेय का? मी काय सांगते, जगाला सांगायचं. राजाईनं दुःख झालं, राजाईनं कोणाला सांगितलं? पांडुरंगाला. पांडुरंगाने ऐकलं नाही, मग रखमाईला. रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विडा झाला नामा तुम्हा पाय, विडा झाला अहो रखुमाबाई सांगा त्या विठ्ठलाला, तुमच्यासाठी माझा नवरा वेडा झाला, संसार करत नाही हो. त्या जिजाऊ माता देवाकडे तक्रार करतात. देवा अहो माझ्या तुकोबांची किती संपत्ती हो. सावकार होते तुकोबा, 65 लाखाची सावकारकी होती तुकोबारायांची. किती? आताच नाही बरं दादा, एकही संत गरीब नाही बरं परमार्थात. पैशाने कमी जास्त असतील पण संतानासारखे श्रीमंत कुणी नाही. 65 लाखाची सावकारकी तुकोबरायांची. तुका आकाश आहे वडा अनु रेणू या तोकडा. अरे संपत्ती पैशाची काय घेऊन बसले. तुकोबराय ज्या मातीहून चलतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबा. ताकद लक्षात घ्या. श्रीमंतही तेवढेच. 65 लाखाची सावकारकी. 450 वर्षापूर्वीचे 65 लाख म्हणजे आताचे 10 लाख तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्रायणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती. आजच्या
आजच्या पिढीला संत समजून घेणं का गरजेचं आहे? संत कळल्याशिवाय माणुसकी कळणार नाही. खरी माणुसकी संतांनीच शिकवली. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. धन्य तुकोबा समर्थ. ज्यांनी केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ करावा? अरे वेदांनाही कोडात पाडणारी वाणी माझ्या तुकोबारायांची. तुका जरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहती पाणी. हे तुकोबारायांचं वक्तव्य. ते तुकोबा ताकद श्रीमंती बघा ना, तरी सुद्धा 22 वर्ष परमार्थ केला, करायचा कळला नाही. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं, सावध झालो सावध झालो. तिथून पुढे 20 वर्षाचा परमार्थ, 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठवास. आता काही काही माणसं शंका कुशंका घेतात, स्वदेह वैकुंठवास कसा शक्य आहे? अरे वेड्यांनो, योग्याची ताकद लक्षात घ्या. माऊली सांगतात, योगी तोही करीती परी कर्मे तीर्ण बंदी जती. जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये, जो अहम हे स्वीकारत नाहीये, तो साक्षात पांडुरंग आहे. कळतंय का? मग जो स्वतःच देव आहे, त्याला देवासोबत जायचं काय अवघड आहे? विचित्र लोक आहेत. योगी त्याला म्हणावं, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पुरक्रियेचं कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे, 3.5 वेळे घाम बसली कुंडलिनी शक्ती. बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. समाधी लावायची ताकद, कुंडलिनी शक्ती जागृत केली की समाधी लावता येते. म्हणून मी आजही सामर्थ्याने सांगते की 750 वर्ष झाले माझ्या माऊलींना संजीवन समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञानोबाराय जिवंत आहे. योग्याची संजीवन समाधी आहे, जिथे माणूस मेलेलाही नाहीये आणि जिवंतही नाहीये. ही मधली अवस्था आहे. हे संसारिक लोकांना जमणार नाहीये. पण मग माझं ज्ञानोबाराय म्हणतात, मी कुठं म्हटलोय जमवा, जाईन गे माये. जे सुख समाधीत आहे त्याच्यापेक्षा जास्त सुख पंढरीच्या वारीत आहे. संसारिक आहेत ना, हरकत नाहीये ना, स्वतःची किंमत. मी तेच म्हणते, ओळखून घ्या. माऊली म्हटले मला जाणीव आहे, म्हणून तर्कवितर्क लावायच्या भानगडीत पडू नका, विनंती माझी. हे सर्वस्व त्याच्यामुळे. सर्वा घटी राम भरला घनदाट. शंकराचार्यांचं वर्णन आहे बघा. करारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण हरे
विसरलं तरी पुण्य आहे. हाताचा पायाचा मुखाचा वापर न करता स्मरण केलं तरी देवाचं नाव आहे, कधी पाप देत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता. ताकद लक्षात घ्या. ते घातली या भय नरका जाणे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा. देवाचं नाव आहे महाराज. कधीच पाप देत नाही. देव कधीच कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही. कळलं त्यालाच कळलं. कसंही करा भजन, गार जमते उठण एखादी. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. नशेत भजन. बाटलीशिवाय जी ढुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचं. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचं. अरे करा ना भजन, गोड असावं. जुनी भजनं गोड होती बघा. लेकरांची सेवा केली सत्वा, लेकरांची सेवा केली सत्वा. कसं दुखी संसाराची दुखी संसाराची बाबुलीचा गती बाबुलीचा गती
थोडंच असतं. भजन गोड महाराजांचं काय लागतं ग मा? फक्त मुखाने भगवंताचं 2 शब्द अख्खा संसार सुखाचं करतात की ग. बरं समाधान किती आहे हाय त्याच्यासाठी? तुम्ही त्यातलं गवाळे, तुम्हाला असलं नाही जमणार. भजन करायचं दादा. व्यापार करताय, शेती करताय, संसार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय, व्यवसाय करताय, नोकरी करताय, काही करताय, शिक्षण घेताय, नामचिंतन घ्या. नाम माणसाची शक्ती वाढवतो, प्रतिकार शक्ती, पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक भावना. माणसाचं मनुष्यबळ वाढवायची ताकद विठ्ठलाच्या नामात आहे. म्हणून विनंती आहे, आजची पिढी फार लवकर खचता. तुम्ही कमी मार्क पडले, गेला येड्या बाबळीकडं. चांगल्या कॉलेजला नंबर नाही लागला, गेला विहिरीकडं. पोरगी नाही म्हणली, गेला कोरड्या तळ्याकडं. अरे मरची नको रे. काय लागतं रे दादा? काही नाही लागत. थोडा विचार, थोडा अभ्यास. असाध्य ते साध्य करीता सायास, कारण हा अभ्यास आज नाही यशस्वी झाला उद्या होशील, उद्या नाही झाला परवा होशील. अरे काळजी करू नका. संकट किती वाट्यात यावी, किती अपयश पदरात पडावं, लोकांनी किती पाय खेचावे, जगानं किती नाव ठेवावं, फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा. जग जिंकायची ताकद या व्यक्तिमत्वात निर्माण होते. फक्त विश्वाच्या मालकाने हात ठेवावा. विनंती आहे बरं का. काही नाही लागत रे दादा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरांनी त्याला उभा केला आणि प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं इथे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का? लॉला ऍडमिशन घेतलंस तू? तू वकील होशील, पण तुला केस देणार कोण? तर मला थतलं बोलू नका. कुठलं बोलू? कुठलं बोलू? सर तुला एखाद्याला माया आली म्हणून केस देईल, पण तू लढणार कशी? तो म्हणला, कती बी ललल. कती ललल? अरे तू ललल, पण पुलत्याला कलल का? सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. अख्खं जग ग्राह्य धरतंय आपल्याला. यांना वाटतं शेतकऱ्याची औलाद आहे, करून करून काय करणार आहे? अरे मराठी आहे, याला काय जमणार आहे? अरे लोकांना वाटतं मिडल क्लास आहे, असं मोठं होऊन किती होणार आहे? बरं का तरुण मुलं मुली, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हा आपण जिंकून दाखवावं. जिंकण्यात मजा, आणि मजा त्याच जिंकण्यात आहे जेव्हा लोक हरायची वाट बघतात. त्याला जिंकणं म्हणायचं. विन्यास काही नाही लागत रे. पोरगा म्हणला, थतलं बोलू नका, थांबाल ते थलतो, सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकून दाखवलंस ना पोरा, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पायाखालून जाईल. पोरगा जिद्दी होता, आत्मविश्वास होता, सेल्फ कॉन्फिडन्स होता. पुढचं लेक्चर धरलं, सरांनी त्याला उभा केलं. खरे विकले खरे ग्रंथ. पोराने खाली मान घातली. सर म्हणले, मला माहित होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला, थगली इकली. सर म्हणले, कस काय? लय थोपय म्हणलं. प्रत्येकात थमोल जायतो, त्याला थांबायतो. हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण. तुम्ही देता का मी वाचून दाखवू? कळलं त्यालाच कळलं. लोक म्हणले दे आणि होय पुढं. तुझ्याकडनं चित्र ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आता झुकायचं नाही, झुकवायचं. अरे आसमान में जितने सितारे हो, उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना, मागे पुढे उभा आहे. माऊली म्हणले, अवघाची संसार सुखाचा कर. काळजीच करू नका रे तुम्ही, मी करून दाखवतो ना. कस करणार या विषयात नामदेवरायासोबत ज्ञानोबाराय यात्रेला निघाले. जागेवर आले तुम्ही. आपल्याला 10:30 पर्यंत सगळं जागेवर आणायचं महाराजांना. तुम्ही आले जागेवर, बोलत जा. नामदेवराय ज्ञानोबारायांसोबत यात्रेला निघाले. नामदेवरायांसोबत ज्ञानोबाराय यात्रेला, 2 जण यात्रेला निघाले. काही कालांतराने ज्ञानोबारायांना तहान लागली आणि नामदेवरायांना विनंती केली, पाणी प्यायचं. लांब विहीर आहे. ज्ञानोबाराय योगी आहेत, योग्यात ताकद असते. योगी सूक्ष्म होऊ शकतो, ताकद असते.
माऊली सूक्ष्म स्वरूप घेऊन पाणी विहिरीतनं पिऊन आले, पण नामदेवरायांना पाणी पिता आलं नाही, कारण नामदेवराय निष्ठावंत भक्त होते, वैष्णव होते, योगी नव्हते. आणि मग ज्ञानोबारायांनी त्यांच्यासाठी कमंडलूमध्ये पाणी आलं आणि नामदेवरायांसमोर दिलं आणि जरा मत्सर भावनेने म्हणले, प्या. म्हणजे की तुम्हाला जमलं नाही, मला जमलं, प्या. म्हणजे मी योगी आहे, मी श्रेष्ठ आहे, तुम्ही बघतायत, तुम्हाला जमलं नाही, मला जमलं, प्या. नामदेवराय म्हटले, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही योगी आहे म्हणजे जास्त ताकदवान आहेत का? बिलकुल नाही. तुम्हाला विहिरीत जावं लागेल, माझ्यासाठी विहिरीतलं पाणी इकडे येईल इतकी ताकद वागतात आहे. अरे तुम्हाला चांगलं लागलं द्वारकेचा राणा, माझ्यासाठी साक्षात ते पाणी माझ्या पायासमोर येणार आहे, इतकी ताकद माझ्या भक्तीत आहे. विठ्ठलाला स्मरण करावं, विठ्ठलाचा धावा नामदेवरायांनी मनातल्या मनात स्मरण करावा आणि साक्षात समोर ज्ञानोबारायच पाणी घेऊन उभे आहेत. कळतं ना तुम्हाला? मग नामदेवराय भगवंतावर रागावले, का रे देवा, तुझा आवडीचा भक्त सोबत आहे म्हणून तू माझी ताकद कमी केलीस का? म्हणजे तू यांना दाखवून दिलंस की माझ्यात ताकद नाहीये, मी आठवण काढली तर तू येणार नाहीयेस. का रे देवा, हे पटतं का तुला? नामदेवराय जरा ते मडकं जरा कच्चच होतं महाराज बरं का, भक्तीचा त्यांना थोडासा गर्व होता. मग ज्ञानोबाराय म्हणले, नामदेवा चुकताय तुम्ही, मी कोण आहे जरा नीट बघा. ज्ञानोबा आहेत तुम्ही? अहो नाही नामदेवा, नीट बघा मी कोण आहे. अहो ज्ञानोबा आहात तुम्ही? नाही नामदेवा, अवतार पांडुरंग अवतार त्याचाच आहे, महाविष्णूचा सखा माझा. मला सांगा, जगाच्या मालकाला संसार सुखाचा करायचा अवघड आहे का? उत्पत्तीच त्याची आहे, निर्माणच त्यानं केलंय, सांभाळतोयच तो, मग त्याला काय अवघड आहे? बरं अवघाची का? कारण म्हणणारे ज्ञानोबा आहे. त्यांना म्हणावं, ज्या लोकांनी त्यांच्या जोडीमध्ये दगड धोंडे माती टाकली, ज्या ज्ञानोबारायांना लोकांनी अन्न दिलं नाही, ज्या ज्ञानोबारायांना लोकांनी राहायला घर दिलं नाही, ज्या माझ्या माऊलींना लोकांनी वेश्येच्या बाहेर मांडलं. अरे आमच्यासारखं असता तर भांडलं असता, पण संतातला आणि फरकच माणसातला मोठा आहे, ते महात्मे आहेत. महान आत्मा यस्य सहा इति लावायची गरज नाही, तसं महान आत्मा यस्य सहा महात्मा, ज्याचं हृदयच मोठं आहे तो महात्मा आहे. आणि माझे माऊली महात्म्यांचे महात्मा आहेत, योगियांचे योगी आहेत. माझे माऊली वैष्णव नाहीत, महावैष्णव. ज्ञान देवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. ते ज्ञानोबा आहे, त्यांचं हृदय किती मोठं असावं. ते एकट्यापुरतं बोलतील का? ते वैष्णवांपुरतं बोलतील का? ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मरती वाडो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचं. विश्वातलं सगळ्यात गोड दान म्हणजे पसायदान. हे दान मागणारे माझे माऊली एकट्या दुकट्यासाठी मागतील तरी कसे? माऊली म्हणले, मी एकट्या दुकट्याचा नाही, अहो सामर्थ्य एवढं आहे, मी म्हणजे तो म्हणजे मी. जर मी बोलतोय नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी, कारण तुझे नियम आम्ही चालवतो, आमचे नियम तू चालवावे. तुझे काय चालवतो? माझ्या जीवीची पंढरपुरा, बरोबर आहे की नाही? तुझ्या पंढरीचा वारीचा नियम आम्ही चालवतो, मग आम्ही बोललेलं तू चालवावं, हेच तर परमार्थाचं सगळ्यात मोठं तत्व आहे. ज्ञानोबारायांनी बोलावं, देवाने करावं, नव्हे ज्ञानोबाराय बोलतायत याचा अर्थ माझा पांडुरंग बोलवून घेतोय. तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. हे जे काही चाललंय हे कीर्तन करणारी दिसत जरी मी असले तरी करवून घेणारा त्याच्याशिवाय शक्य आहे. मीरा आपकी कृपा सबका
डाळीसाठी रुसलेलोच असतो. एवढा महावैष्णवांचा मेळा भरत आहे, पण तीळ मात्र काही शंका नाही. जगणारा जगवतोय, जगणारे जगताय. कसं काय